नमस्कार मित्रांनो, मी तुमचा विथ ड्रीम्स ब्लॉग या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, मी आलो आज माझ्या मामाच्या गावी। आले आल्या पहिलं बघा, हे मामाचं घर आहे। एकदम मागे खूप सारं जंगल, लगेच हे जंगल नाही आहे पण ते पाऊस पडल्यामुळे थोडं जंगल झालंय। आणि आज चाललो आम्ही फणस काढायला। तुम्ही बघू शकता हे फणसाचं झाड आहे आणि एक दोन फणस आहेत। तर पहिला आता फणस काढतो आणि नंतरला वेगवेगळे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कुठे काय जाणार आहे। याच्यावरती एक धरण पण आहे, म्हणजे मानवी धरण बांधलेलं आहे, ते पण तुम्हाला धरण दाखवतो। पहिला आधी फणस काढूया चला। तर मित्रांनो, 3 फणस आहेत। आफा फणस आहे, नाही तर आत्ताच्या जगात जो तो झाड तोडायला बघतोय, पण आमच्या आजी पंजाने हे झाड लावलं होतं म्हणून आता त्याचं फळ आम्हाला खायला झाड भिजल्यामुळं थोडं पाय वगैरे सरकतील, पण मी नीट चढेन आणि पहिला फणस काढून घेतो। नाही तर पाऊस आला तर नंतर फणस काढता येणार नाही, कारण एकदा झाड जास्त ओढलं झालं की अजून स्लिप होणार पाय आणि चढता येणारच नाही बिलकुल। पण पाऊस थांबून उतरवणार आहे। पहिल्या पाया पडायचं, कारण झाडाला पाय लावण्या अगोदर त्याचा आशीर्वाद घ्यायचा। हळूहळू रशी सोडा, सोडा रशी हळूहळू, हळू याच्यावरती नाही। हा जाऊन द्या आता। पहिला फणस उतरवलेला आहे, दाखवला। हा फणस दाखव। तर 2 फणस काढून झालेले आहेत। एक फणस नीट उतरला आम्ही, दुसरा फणस काय तो फाचकी मध्ये अटकला नाही, तो पडला। बघा केवढा मोठा फणस आहे, चिक चिक लागेल। तर चला एकाची भाजी बनवू आणि एकाला एक पिकाला ठेवू आणि पिकल्यानंतर खाऊ। आता याचं चिक थोडं जाण्यासाठी इथं ठेवलंय। मित्रांनो, मगाशी तुम्हाला बोललो होतो, लोक झाडे तोडतात, झाडे लावत नाही, झाडे जगवत नाही। तर मित्रांनो, आम्ही पण आता पाऊस पडलाय, मस्त वातावरण, जमीन पण भिजली आहे मस्तपैकी, तर आम्ही एक मिशन धरलंय, झाडे लावा झाडे जगवा। झाडे लावतो, तुम्ही पण पावसाळ्यात झाडे लावा। तुमच्या गावाला जाऊन किंवा गावीच असाल तर झाडे लावा झाडे जगवा। तर मित्रांनो, कामं वगैरे आमची झाली सगळी आणि मगाशी तुम्हाला जंगल दाखवलं होतं, ते आता जंगल पण मी साफ केलं आहे। 2-3 झाडं लावलेत, आंबा आणि काजूची, आणि मस्तपैकी फ्रेश झालो आणि तुम्हाला दाखवतो पहिलं जंगल कसं होतं इथे आणि आता मी साफ केल्यावर बघा हे कसं झालंय। पूर्णपणे साफ केलंय, आता पूर्ण असं बारीक बारीक गवत वगैरे रुजलं होतं आणि इकडं आंबा आणि त्या साईडला काजू लावले आणि इकडे एक छोटासा धबधबा आहे, तर मग तुम्हाला जवळून दाखवतो। हा बघा मित्रांनो, इथे छोटासा धबधबा आहे आणि याच्यावरती असं एक चौकोन कटावडा बांधला आहे, त्याच्यात आता आम्ही आंघोळ करायला चाललो आहे। तर मित्रांनो, हा मागे धबधबा दिसतोय ना, आता त्याच्यावर निघालो आहे मी, तर तिकडे दाखवतो तुम्हाला किती मज्जा करतो आम्ही। मस्त की तळ्यासारखं भरलेलं आहे, त्याच्यात व्हायला आणि खूप मजा येते आणि त्याचं नाव आहे धबधब्याचं सिक्रेट वॉटरफॉल, असं त्याचं नाव ठेवलं आम्हीच, कारण तो कोणाला समजत नाही कुठे आहे धबधबा। तर आता तिकडे जातो, तुम्हाला दाखवतो। हे बघा, इथून असं जावं लागतं, झाड पडलंय बघा केवढं, आणि खाली बघा घर, हे आमचं घर, आणि इथून असा रस्ता आहे जंगलातून। आता इथून वाकत वाकत जावं लागतंय कारण रस्ता थोडा आकुडायचा आहे। आणि पुढे बघा एकदम व्ह्यू एक नंबर दिसतोय, खतरनाक हवा। आणि मित्रांनो, हे बघा या साईडून बघा पाणी किती, आणि इकडे बघा पूर्ण तळ एकदम जाम भरलंय आणि याच्यात आता उड्या वगैरे मारायला खूप मजा येईल। पूर्णपणे भरलंच आहे, मला उड्या मारताना आम्ही नंतर दाखवू, आत्ता कसं आहे जरा आम्ही सेटल करून घेतो आम्हाला,
हो. आणि आता आम्ही दोघं तिघच आहे. आता बघा किती जण येतील इकडे. खूप 2 मिनिटं फक्त थांबा. मित्रांनो वाटलं नव्हतं एवढं हे भरलेलं असेल, पण आता हे बघून ना माझं पण खूप, तुम्हाला तर माझ्या दोघं तिघं येऊन दे आता, ते पण येत आहेत. दोघं तिघांना कॉल केलेत, आता ते येत आहेत. म्हणून मित्रांनो बोलतात कोकण आपलंच असा. काय हे भरलंय, वाटलं नव्हतं एवढं भरलं असेल. आणि एवढं असं उंच आहे. आता बघा ह्याच्यावरून आम्ही कशा उडी मार, ह्याच्यावर एवढा उंचावरून डायरेक्ट उडी मारतो बघा. तुम्हाला त्याचे पण दाखवतो व्हिडिओ तिकडून वगैरे वेगवेगळ्या धावत येऊ. अजून तरी हे ना एवढं तुम्हाला ना दिसतंय कोण नाही. आता जरा 5 मिनिटं थांबाल ना, 5 मिनिटं सगळे येणार. सगळे वाडीतले आता येतील, काढून दोघं तिघं येतील. आणि हे बघा फुटबॉल वगैरे, ट्यूब वगैरे, ज्यांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी सोय आहे. तो मी आहे. हा तो हाय. काय नाव नाही, हे आमचा झरा होता खरं तर. हो हा आमचा इतिहासकालीन झरा आहे असं बोलू शकता तुम्ही. लय आधीपासूनचा इथं लोक आमचे सगळे पाणी पियायचं पाणी, हे पियायचं पाणी असं समजा, हे पियायचंच आहे. इकडून पाणी भरून घेऊन जायचे. आत्ता हे आम्ही सगळं ते बनवलं आहे, मॅनमेड आहे. तर तुम्ही खाली बघाल ना, तो नॅचरल धबधबा आहे. नॅचरल खाली आहे तो माझ्या घराच्या इथं, आमच्या घराच्या इथं जातो. नॅचरल धबधबा आहे. पाठून पण आहे सगळं झऱ्याचं पाणी जे खाली येतं ते इकडून खाली जातं, नदीला मिळतं ते. आता तुम्ही एवढं बघाल, हे मॅनमेड बनवलं आहे आमच्यासाठी, म्हणजे एक एन्जॉयमेंट म्हणून. तर माझा फोन आहे इकडं. असं चुकावं असेल तर कोकणातच भेटेल. ए बापण्या, कम टू कोकण. ए बघ दादा त्याने तुम्हाला मगाशीच बोललो होतो, बघता बघता किती जण बघा आलेत. अजून खूप जण यायचे बाकी आहेत. खूप मजा करायची आहे अजून, ते पण दाखवतो ब्लॉग तुम्हाला. काय आलं, मी करतो व्हिडिओ. ते एक जण गेलेत घरी. आणि आम्ही बघा अजून आम्ही फक्त आता 4 जण राहिलोय. खूप मजा करतोय. आणि आलो होतो आम्ही, पहिला आलो होतो उजेड होता तेव्हा वाजले होते 3 वाजता आलो होतो आम्ही. आणि आत्ता वाजले आहेत 6:15, 6 की 6:15 वाजले आहेत. आणि खूप आता काळो पण होतोय. मग आता आम्ही पण आता निघायचं घरी येऊन मस्त की आता फ्रेश झालो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशा नवीन एक व्हिडिओमध्ये. बाय बाय.